नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा व्हीसीसी ट्युटोरियलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण अर्थनियोजन बरोबर आहे याचा सराव संच 5.1 पूर्ण कंप्लीट केला होता. या लेक्चरमध्ये आपण सराव संच 5.2 पूर्ण करायचा प्रयत्न करू. बऱ्याच स्टुडंट्सचं म्हणणं आहे असं की सर कमी वेळेमध्ये लवकरात लवकर चॅप्टर संपवा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जर आपण लवकरात लवकर चॅप्टर संपवला तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टीचा प्रॉब्लेम येईल. जसं की बेसिक जे नॉलेज आहे ते नॉलेज आपल्याला माहिती पाहिजे. जर बेसिक गोष्टी आपल्याला माहीत नसतील तर नुसते उदाहरणं सोडून फायदा नाही आहे. कारण की पेपरला तुम्हाला जसं पुस्तकामध्ये गणित असेल असंच येईल असं नाही आहे. गणित तुम्हाला वेगळं पण येऊ शकतं. सो आपल्याला त्याचं नॉलेज पाहिजे, त्यांनी काय सांगितलं हे आपल्याला कळालं पाहिजे. तेव्हा आपण काय करू शकतो बरं, तेव्हा आपण ते उदाहरणाला सोडू शकतो. सो चला आता आपण जाऊया आपल्या अर्थनियोजन या चॅप्टरच्या सराव संच 5.2 कडे. त्याच्यामध्ये अगोदर काय दिले थोडंसं बेसिक नॉलेज घेऊ. त्याच्यानंतर या लेक्चरमध्ये मी शक्यतो तो सराव संच संपवण्याचा प्रयत्न करतो. जर इन केस नाही झाला तर पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ. शक्यतो होऊन जाईल. जर नाही झाला तर मग पुढच्या लेक्चरमध्ये जेवढे पण क्वेश्चन्स असतील तेवढे ॲडजस्ट करायचा प्रयत्न करू आपण. ठीक आहे. सो चला, तत्पूर्वी आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. सो त्याच्यातला पहिला जो पॉईंट आहे चॅप्टर ज्याच्यावर आधारित आहे बघा, त्याचं नाव आहे बघा व्यवसायातील साखळी. ठीक आहे, किंवा व्यवसाय साखळीतील जीएसटी. आता व्यवसाय साखळीतील जीएसटी म्हणजे काय, तर अगोदरच ऑलरेडी आपण जीएसटी म्हणजे काय बघितलंय बघा. त्याला म्हणतो आपण गुड सर्व्हिस टॅक्स बरोबर आहे. त्याच्यात दोन प्रकार असतात, एक सीजीएसटी आणि एक दुसरा कोणता असतो बरं, एसजीएसटी. सीजीएसटी काय काम करत असतं बरं, तर सीजीएसटी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्रीय कर असतो आणि एसजीएसटी म्हणजे स्टेट म्हणजे राज्य कर असतो बरोबर आहे. सो त्याचे दोन प्रकार असतात आणि जीएसटीच्या दोन्ही पण कसे असतात बरं, अर्धे अर्धे असतात. आपण त्याचे उदाहरणं पण बघितले होते. सो चला आज आपण व्यवसाय साखळीतील जीएसटी कशी असते बघूया. फॉर एक्झाम्पल बघा की जर समजा एखादी कंपनी आहे, ठीक आहे, किंवा एखादं उत्पादक करणारी कंपनी आहे कुठली तरी. फॉर एक्झाम्पल आपली एखादी चप्पल आहे, तर आपण चप्पल बनवणारी जी कंपनी आहे, ठीक आहे, त्या कंपनीपासून दुसऱ्या कंपनीपर्यंत किंवा जो म्हणजे माल विकणारा आहे दुसरा अजून एखादा व्यवहार. बघा समजा आता तुमच्या घरी एखादी दुकान वगैरे असेल बरोबर आहे, किराणा दुकान वगैरे, तर आपल्याकडे काय होतं बरं, तर डायरेक्ट आपल्याकडे माल येत नाही बरोबर आहे की नाही. तो माल काय होतो बरं, कुठे पण असेल, फॉर एक्झाम्पल साखर असेल, चप्पल असेल, जसं मी म्हटलं, तर अगोदर काय होतं, ती कंपनीमधून कुठल्या तरी एखाद्या काय होते, एखाद्या व्यवसायवाल्याकडे जाते, तिथून काय होते, ती दुसऱ्या व्यवसायाकडे जाते, तिथून काय होते, ती ग्राहकापर्यंत पोहोचते बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात काय याच्यामध्ये बिझनेस टू बिझनेस असतं. म्हणजे डायरेक्ट आपल्याकडे येत नसतो माल. जो आपल्याकडे डायरेक्ट माल येतो, ठीक आहे, तो मग तो जो माल असतो तो जीएसटी वाला नसेल किंवा तो कंपनीमधून येत नाही आपल्याला बरोबर आहे. बरेचसे येतात पण काही काही, बट मोस्ट ऑफ द जे आहे ते कुणाकडून तरी आपल्या थर्ड पार्टीकडून येतो, म्हणजे तिसऱ्या व्यक्तीकडून आपल्यापर्यंत माल येत असतो. मग त्याच्याबद्दलच सगळं सांगितलेलं आहे बघा. काय की जीएसटी म्हणजे वस्तू सेवा कर, जे की आपण ऑलरेडी बघितलेलं आहे बरोबर आहे, ज्यालाच गुड सर्व्हिस टॅक्स म्हणतो. दुसरं काय बघा, अप्रत्यक्ष कर आहे जो उत्पादनापासून ग्राहकापर्यंत बरोबर आहे, म्हणजे उत्पादन जो आहे तिथून ग्राहकापर्यंत वस्तू आणि सेवांच्या प्रत्येक टप्प्यावर लागू होतो. म्हणजे मी जसं म्हटलं ते डायरेक्ट आपल्याकडे नाही येत वस्तू. काय होते बरं, की मध्ये काही टप्पे असतात. म्हणजे कंपनीमधून अगोदर कुठेतरी जाईल बरोबर आहे, तिथून अजून कुठल्या तरी ठिकाणी जाईल, मग तिथून आपल्याकडे माल येईल. सो त्याचे ते टप्पे असतात बरोबर आहे. मग कसा असतो बघा, पहिला टप्पा असतो व्यवसाय साखळीतला, त्याला ट्रेडिंग चेन पण म्हणतात इंग्लिशमध्ये. सो काय असतो बघा, व्यवसाय साखळी म्हणजे वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी क्रमवार प्रक्रिया. म्हणजे जी पण प्रक्रिया असेल आपल्यापर्यंत माल पोहोचायचा, जसं की आता हा पेन आहे, हा पेन माझ्यापर्यंत जर पोहोचायचा असेल तर आपण डायरेक्ट तर घेत नाही बरोबर आहे कंपनीमधून. सो तो आपल्यापर्यंत पोहोचणारी जी साखळी आहे त्याला आपण काय म्हणणार बरं, त्याला आपण म्हणणार व्यवसाय साखळी. आता काय असतं बघा की वस्तूंचे उत्पादन करणारी व्यक्ती किंवा कंपनी, उदाहरणार्थ बघा त्यांनी दिलंय की साबण तयार करणारी बरोबर आहे. उदाहरणार्थ काय दिले बघा, त्यांनी साबण तयार करणारी कंपनी दिली आहे बरोबर आहे. मग आता काय सांगितलं बघा की साबण तयार करणारी कंपनी असेल किंवा कारखाना असेल, तिथून काय होतं बरं, घाऊक व्यापारीकडे जातं, म्हणजे जो एकदम ठोक घेतो बरोबर आहे. तिथून काय होतं बघा, उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी करून किरकोळ विक्रेत्यांना विकली जाते. म्हणजे कंपनीकडून कोणतरी काय करतं, ठोक म्हणजे जसं आपण म्हणतो ना आपल्या भाषेमध्ये ठोक, म्हणजे सगळा माल घेणार तो तिथून, आणि तिथून तो काय करणार, किरकोळ विक्रेत्यांना विकणार, जसं की किराणा दुकान वगैरे असेल बरोबर आहे. सो पहिल्यांदा साबण कुठे होती, कंपनीमध्ये, कंपनीमधून कुठे गेली बरं, जो ठोक एकदाच म्हणजे खूप साऱ्या प्रमाणात घेतो त्याच्याकडे गेली. तिथून कुठे गेली बरं साबण, तर जे किरकोळ विक्रेते आहे जसं की किराणा दुकान वगैरे, आणि मग तिथून किरकोळ विक्रेत्यांकडून कुठं जाईल बरं, तर मग ती जाईल ग्राहकांकडे. कुठं जाईल बरं ती, ग्राहकाकडे बरोबर आहे. याचा अर्थ काय झालं, वस्तूचा शेवट वापरकर्ता जो असतो तो वस्तू किंवा सेवा वापरतो, म्हणजे तो काय होईल बरं, ग्राहक सगळ्यात शेवटी ती वस्तू वापरेल
बरोबर आहे की नाही. म्हणजे डायरेक्ट कंपनीमधून आपल्यापर्यंत येत नाही, एखादी गोष्ट येत पण असेल, बट मोस्ट ऑफ जनरली काय होत असते बरं, की कंपनीमधून जो सगळ्यात जास्त माल घेतो त्याच्याकडे जाते. तिथून काय होते बरं, तिथून मग तो त्याच्यापेक्षा जो किरकोळ विक्रेता असतो, जसं की मी म्हटलं किराणा दुकान, त्याच्याकडे जाते आणि तिथून मग ग्राहकापर्यंत पोहोचते. बरोबर. पुढे काय बघा, अजून काय सांगितलंय की प्रत्येक टप्प्यावर व्यापाराने वस्तूवर जीएसटी भरावा लागत असतो. म्हणजे प्रत्येक व्यापाऱ्याला काय करावं लागतो, म्हणजे जसं आता जो ठोक घेणारा आहे कंपनीकडून, त्याला पहिल्यांदा काय करावं लागते, जीएसटी भरावी लागते. तो कुणाला विकतो बरं, किरकोळ विक्रेत्याला, मग त्याला पण जीएसटी भरावी लागते. आणि तिथून कुणाकडे जातो बरं, तर ग्राहकापर्यंत जातो, तर ग्राहकाला पण काय करावं लागते, जीएसटी भरावी लागते. ठीक आहे. पण याचा अर्थ काय बघा, पण काय झालं, मात्र पुढच्या टप्प्यावर विक्री करताना व्यापाऱ्याला, ठीक आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट, हा फार महत्त्वाचा शब्द आपल्याला पुढे बघायचं बघा. इनपुट टॅक्स क्रेडिट मिळतो, म्हणजे त्याने आधी भरलेली जी जीएसटी आहे ती परत मिळते. म्हणजे आता बघा, जो मोठा जो व्यापारी होता, बरोबर आहे, सो सगळ्यात कंपनी होती, कंपनीने कुणाला विकलं, मोठ्या व्यापाऱ्याला. मग मोठ्या व्यापाऱ्यांनी काय केलं, त्याला जीएसटी दिली, बरोबर आहे, ती वस्तू घेते वेळेस. आणि मग त्याने काय केलं, किरकोळ विक्रेत्याला विकलं, जसं की किराणा दुकान. तर काय झालं बरं, आता किराणा दुकानवाल्याने पण जीएसटी दिली. लक्षात येते का, म्हणजे अगोदर कुणी दिली आहे बरं, जो मोठा व्यापारी होता त्याने, त्याच्यानंतर कुणी दिली बरं, जो छोटा व्यापारी होता त्याने पण जीएसटी दिली. आता तो काय करणार बरं, छोटा व्यापारी म्हणजे फॉर एक्झाम्पल किराणा दुकानवाला, त्याने काय केलं, त्याने विकली ग्राहकाला. आता प्रॉब्लेम काय झाला बघा, ग्राहकाला सुद्धा काय करावं लागेल, जीएसटी भरावं लागेल. म्हणजे थोडक्यात हे जे फायदा आहे, म्हणजे फायदा म्हणण्यापेक्षा जीएसटीची जी प्रोसेस असते, ही प्रोसेस कशी असते बघा, जो सगळ्यात मोठा व्यापारी आहे, ठीक आहे, मोठा व्यापारी, त्याच्यानंतर समजा कन्सिडर करा छोटा व्यापारी, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर ग्राहक. तर प्रोसेस कशी असते बघा, हा काय करतो, पहिल्यांदा जीएसटी भरतो, मग काय करतं बघा, छोटा व्यापारी पण जीएसटी भरतो, आणि त्याच्यानंतर काय होतं बरं, ग्राहक पण जीएसटी भरतो. पण याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो बघा, की ग्राहक जो जीएसटी भरतो, तो जीएसटी छोटा व्यापाऱ्यांनी जो जीएसटी भरलेला आहे तो तेवढा मायनस करून छोटा व्यापारी काय करतो, मोठ्या व्यापाऱ्याला भरून टाकतो. मग मोठा व्यापारी काय करतो, त्याने जेवढा जीएसटी भरलेला आहे तो काढून घेतो आणि उरलेला जीएसटी कुणाला देतो बरं, सरकारला जातो. म्हणजे केंद्र सरकार असेल किंवा जे पण असेल त्याला दिला जातो. म्हणजे थोडक्यात काय, त्यामुळे शेवटचा जो जीएसटीचा संपूर्ण भार आहे तो अंतिम ग्राहकावर पडतो. म्हणजे थोडक्यात आपल्यावर सगळा भार पडत असतो. म्हणजे जीएसटी जे भरतात, लक्षात येते का, जीएसटी कंपनी किंवा दुकानवाले हे भरत नाहीयेत. जीएसटी कोण भरतं, जो ग्राहक आहे शेवटी तो भरत असतो. लक्षात येते, प्रोसेस कळते. मग बघा पुढे जाऊया थोडंसं आपण, की एक उदाहरण घेऊन बघूया. काय झालं बघा, की एक उत्पादक आहे, त्यांनी 100 रुपयाची वस्तू घेतली, बरोबर आहे, त्याला 18% जीएसटी लागलाय. सो त्याने सरकारला किती जीएसटी भरला बरं, 9 रुपये. लक्षात येतं. आता पुढे काय झालं बघा, घाऊक व्यापाऱ्यांनी काय केली, ती 100 रुपयाला घेतली आणि विकली केवढ्याला बरं, 150 रुपयाला. त्याच्यावर त्याला जीएसटी 18% लागलाय. ठीक आहे. सो त्याने किती 27 रुपये घेतले समोरच्याकडून, 27 रुपये घेतले आणि 18% त्याला जीएसटी लागलाय. म्हणजे त्याने ऍक्च्युली भरला किती रुपये बरं, 9 रुपये. कारण त्याने घेतले किती, 27% त्याने भरला, 18% समोरच्याकडून आला. पुढे काय झालं बघा, किरकोळ व्यापाऱ्यांनी 150 रुपयाला वस्तू घेतली आणि 200ला विकली. सगळा झोलच आहे, बरोबर की नाही. म्हणजे हे पण महाग विकतोय, हा पण महाग विकतोय. मग इथे पण काय झालं बरं, त्याला पण 9 रुपये जीएसटी काय करावं लागला, भरावा लागला. पण शेवटी त्या किरकोळ व्यापाऱ्यांनी काय केलं बरं, ग्राहकाला विकलं. तर ग्राहकाकडून सगळ्यात 36 रुपये जीएसटी लागला. पण आता प्रॉब्लेम काय झाला बघा, जीएसटी आता ग्राहकाने दिलाय, पण आता ग्राहक कुणाकडून घेईल, कारण ती वस्तू तर त्यांनी स्वतःसाठी घेतली. याचा अर्थ हा सगळा जो जीएसटी आहे 36 रुपये, हे यांनी कुणी न भरता कुणी भरलाय बरं, हा भरलाय तो ग्राहकांनी. म्हणजे शेवटी सरकारकडे एकूण 36 जीएसटी पोहोचतो, तो पण कुणाचा बरं, ग्राहकाने भरलेलाच. म्हणजे याचा अर्थ जे दुकानदार असतील, व्यापारी असतील, त्यांचा कोणाचाही जीएसटी कटत नाहीये. जीएसटी जो कटतो किंवा जीएसटीचे जे पैसे दिले जातात ते पैसे कोण देतं बरं, तर ते पैसे ग्राहक म्हणजेच आपण स्वतः देत असतो. लक्षात येते. याचा अर्थ या म्हणजे याच्यामध्ये राहू नका या संभ्रमामध्ये की जीएसटी जे आहे ते गव्हर्नमेंटला, म्हणजे दुकानवाले वगैरे पण देतात. जीएसटी जे गव्हर्नमेंटला देतात, ठीक आहे, दुकानवाल्यांनी दिली आहे, पण त्यांना शेवटी कोण देतं बरं, ग्राहकच देणार आहे. लक्षात येतं. सो हा सगळा जो जीएसटी आहे शेवटी सरकारला ग्राहकामार्फतच पोहोचवला जातो. लक्षात येते. ठीक आहे. आता पुढे बघा की महत्वाचे फायदे काय आहेत त्याचा. याचा फायदा असा आहे की दुहेरी कर टाळतो. म्हणजे आता हा जो जीएसटी आहे याचा म्हणजे जो महत्वाचा फायदा आहे ते काय बरं, की दुहेरी कर. म्हणजे दुहेरी म्हणजे काय, की ग्राहकाकडून पण कर लावला गेला. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल केंद्र सरकारने कर लावलाय, ठीक आहे, तर कंपनी पण लावते आणि काय करते, केंद्र सरकार पण लावते. सो असं न होण्यासाठी त्यांनी जीएसटीचा म्हणजे यूज किंवा वापर किंवा जीएसटी त्यांनी निर्माण केली असं सरकारचं म्हणणं आहे. पण आपल्यात म्हणजे जनरली आपल्या लक्षात काय आलं बरं, आपल्या लक्षात हे आलं की जीएसटी शेवटी आपल्यालाच भरावा लागला.
ठीक आहे. बरं ते असो, जाऊ द्या. पुढे काय, व्यवसाय पारदर्शक होतो. त्याच्यानंतर काय बरं, सरकारला कर संकलन सुलभ होते, म्हणजे शेवटी सरकारलाच पैसा जाणार आहे. सो ते त्यांच्या फायद्यासाठी हे करची प्रोसेस जी आहे ही जीएसटी म्हणून त्यांनी निर्माण केलेली आहे. पुढे काय बघा की जीएसटी व्यवहारातील 2 प्रकारचे कर असतात. पहिला कर कोणता बरं, की आउटपुट टॅक्स, विक्रीच्या वेळी आकारलेला कर. आणि दुसरा कोणता असतो बरं, इनपुट टॅक्स, म्हणजे खरेदीच्या वेळी भरलेला कर. म्हणजे मी ही वस्तू घेतोय, माझी दुकान आहे, मी ही वस्तू घेतोय, तर घेते वेळेस मला जो टॅक्स लागणार आहे, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणणार बरं, तर खरेदी करण्याच्या वेळेस जो भरलेला टॅक्स असतो त्याला इनपुट टॅक्स म्हणतात. म्हणजे मी पेन घेतली तर हा इनपुट टॅक्स झाला. आणि विक्रीच्या वेळी आकारलेला कर म्हणजे काय, मी हा विकलाय कुणाला तरी पेन, माझी दुकान आहे, तर आता हा मी विकलाय, तर मी विकते वेळेस पण कर लावणार आहे, तर त्याला कोणता कर म्हणतात बरं, त्याला म्हणतात आउटपुट टॅक्स. त्याला कोणता टॅक्स म्हणतात, आउटपुट. आणि मी घेते वेळेस जो कर म्हणजे पेन घेते वेळेस जो कर दिलाय त्याला कोणता टॅक्स म्हणतात, इनपुट. लक्षात ठेवा, हे 2 शब्द पण महत्वाचे आहेत. बऱ्याच जणांना वाटत असेल की सर सराव संच का चालू करत नाहीत, पण हे शब्द फार महत्वाचे आहेत, याच्यावरूनच तुम्हाला प्रश्न सुटणार आहेत. लक्षात ठेवा, इनपुट टॅक्स म्हणजे काय, ज्यावेळेस आपण म्हणजे जे पण व्यापारी आहे तो खरेदी करतेवेळेस जो टॅक्स दिलेला असतो त्याला इनपुट म्हणतात. आणि त्याने विकतेवेळेस जो टॅक्स घेतलेला असतो त्याला आउटपुट टॅक्स म्हणतात. लक्षात येते. सो हे 2 लक्षात ठेवा, विक्रीच्या वेळी आकारलेला कर आणि खरेदीच्या वेळी भरलेला कर, हे 2 लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर काय बघा की व्यापाऱ्याने खरेदीच्या वेळी जीएसटी भरला असेल तर काय होतं बघा, तर तो जीएसटी पुढे विक्रीच्या वेळी भरायच्या जीएसटीतून वजा करू शकतो. म्हणजे तो काय करतो, पुढच्या वेळेस दुसऱ्याला कोणाला तरी, समजा आता मी काय केलं, एखाद्या कंपनीकडून पेन घेतला, मी याला जीएसटी दिलाय, तर आता मी एवढा जीएसटी काय करणार, समोरच्या व्यक्तीला लावणार आहे. लक्षात येतं, जो पण हा पेन काय करणार आहे, घेणार आहे, त्याच्यासाठी या वजातील इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतात. म्हणजे त्याला कोणता, इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतात. पुढे काय बघा, म्हणजेच व्यापाराने आधी भरलेला कर वाया जात नाही, तर तो पुढे सरकारला देताना समायोजित करता येतो. म्हणजे याचा अर्थ तो कर जो आहे तो तुम्हाला व्यापारी न भरता सरकारला जो देणार आहे तो ते मायनस वगैरे करून शेवटी ग्राहकाकडूनच घेतला जातो. लक्षात येते. पुढे काय दिले बघा की उदाहरण दिले त्यांनी एक, फॉर एक्झाम्पल बघा की व्यापाराने वस्तू 100 रुपयाला खरेदी केली आणि त्याच्यावर त्याला 18% जीएसटी लागली. किती लागली बरं, 18%. मग आता 18% भरलाय, म्हणजे याचा अर्थ त्यांनी ती वस्तू केवढ्याला विकली बरं, 118 रुपयाला. आता हा इनपुट टॅक्स किती झाला त्याचा, म्हणजे त्याने घेतली ना, तर घेतली म्हणजे काय, इनपुट टॅक्स आलाय. सो इनपुट टॅक्स त्याला 18 रुपयाला. आता त्यांनी काय सांगितलं, त्यांनी ती वस्तू 150ला विकली आणि 18% जीएसटी म्हणजे 27 रुपये आकारले. आता त्यांनी आकारले किती बरं, 27 रुपये. मग आता 18 मधून जर 27 वजा, म्हणजे 27 मधून जर 18 वजा केले तर 9 रुपये राहील. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ त्याला जो जीएसटी द्यायचा आहे तो 9 रुपये द्यायचा. ठीक आहे. पण त्याने काय सांगितलं, आता त्या व्यापाऱ्याला सरकारला संपूर्ण 27 देण्याची गरज नाहीये. का बरं, कारण त्याने आधी 18 रुपये भरले होते. म्हणजे त्याने आधी किती भरले होते बरं, 18 रुपये. आता त्याला किती द्यायचे बरं, फक्त 9 रुपये द्यायचे. म्हणजे त्याला येते वेळेस जो टॅक्स येणार आहे, त्याने भरले 18 रुपये, पण त्याला येणार किती आहेत बरं, 27 रुपये येणार आहेत. त्याला किती येणार आहेत, 27 रुपये. तर तो काय करेल, त्याच्या 27 रुपयामधून त्याचे 18 रुपये काढून घेईल आणि किती रुपये देईल बरं तो, तर तो 9 रुपये सरकारला देईल. लक्षात येते. सो याला म्हणतात जीएसटी. कशी कशावर लागते हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काय बघा की करावर कर लागत नाही. म्हणजे एखादा टॅक्स आहे, त्या टॅक्सवर परत टॅक्स लागत नाही. त्याचे काय काय फायदे आहेत. ठीक आहे. पुढे काय, प्रत्येक व्यापाऱ्याला फक्त त्याच्या नफ्यावर आधारित कर द्यावा लागतो. म्हणजे जो पण त्याचा नफा असेल त्याच्यावरच फक्त त्याला कर द्यावा लागतो. पुढे काय बघा, अखेरीस ग्राहकावरच जीएसटीचा भार पडतो. म्हणजे हे जे आपण सांगितलंय हे शेवटी कुणाला द्यावा लागणार आहे बरं, सगळा जीएसटी जो भरावा लागणार आहे तो ग्राहकाला. म्हणजे आपण जी खरेदी करणारी वस्तू त्याचा भार फक्त ते आपल्यावरच पडणार आहे. लक्षात येते. सो फक्त तुम्हाला सराव संच 4.2 सोडवण्यासाठी 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक इनपुट टॅक्स, ठीक आहे, आणि एक आउटपुट टॅक्स. इनपुट म्हणजे काय की ज्यावेळेस आपण खरेदी करतो त्याला म्हणतो इनपुट टॅक्स. आणि आउटपुट टॅक्स म्हणजे काय, ज्यावेळेस आपण ती वस्तू कुणाला तरी विकतो त्यावेळेस त्याला म्हणतात आउटपुट टॅक्स. क्लिअर आहे. ठीक आहे. चला मग सराव संच आपण जाऊया 4.2 कडे. आता 4.2 मध्ये काय सांगितले, त्यांनी सांगितलं बघा की चेतना स्टोअरने 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीत खरेदी केलेल्या 1,05,000 रुपयावरती जीएसटी दिलाय. ठीक आहे. म्हणजे त्यांनी काय केलंय की एक वस्तू खरेदी केली त्यांनी आणि त्याच्यावर 1,00,000 किती बरं 500 रुपये त्यांनी काय केलाय, जीएसटी दिलाय. बरोबर आहे. आता बघा काय केलंय, चेतना पब्लिकेशनने काय केलं किंवा स्टोअरनी हा स्वतः जीएसटी दिलाय. म्हणजे याचा अर्थ काय झालं, मी आता हे स्टोअर मधून ही पेन खरेदी केली आणि त्याच्यावर मी एवढा जीएसटी दिलाय. याचा अर्थ हा जो आहे हा कोणता टॅक्स आहे बरं, हा इनपुट टॅक्स आहे. बरोबर आहे. हा कोणता टॅक्स आहे बरं, इनपुट टॅक्स आहे. लक्षात येते. का बरं इनपुट टॅक्स, कारण की आपण काय केलं, ती वस्तू खरेदी केली. ज्यावेळेस एखादा व्यापारी वस्तू खरेदी करतो आणि त्याच्यावरती जो टॅक्स दिला जातो त्याला कोणता टॅक्स म्हटलं जातं बरं, इनपुट टॅक्स म्हटलं जातं. आता दुसरं काय सांगितलं बरं,
की 1,22,500 रुपये जीएसटी गोळा केला. आता त्याने काय केलंय, तो दिला तर खरी, पण आता ज्यावेळेस तो ती वस्तू विकणार आहे त्यावेळेस त्यांनी किती रुपये गोळा केले बरं कर म्हणून, 1,22,500 रुपये. म्हणजे त्यांनी जो केलेला कर गोळा आहे तो 1,00,000 किती आहे बरं, 22,500 रुपये त्यांनी कर म्हणजेच जीएसटी गोळा केलाय. लक्षात येते. हा कोणता झाला बरं, याला आपण काय म्हणणार, याला म्हणणार आपण आउटपुट. आउटपुट टॅक्स. का बरं आउटपुट, कारण की त्याने गोळा केला ना, पेन वगैरे विकून जे पण असेल त्याचं त्याने काय केलं, विकून एवढा कर काय केला, गोळा केला. आता त्यांनी काय सांगितलं, तर काय बरं, तर चेतना पब्लिकेशन किंवा चेतना स्टोअर्सला भरायचा किंवा मिळवायचा देय जीएसटी काढा. म्हणजे याचा अर्थ त्याला भरायचा आहे किती, त्याने किती गोळा, म्हणजे जो पहिल्यांदा सुरुवातीला जो भरलाय त्याने स्वतः तो एवढा भरलाय, बरोबर आहे. आणि त्याने गोळा किती केलाय बरं, एवढा केलाय. आताच या एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं होतं बघा, की त्याने भरला किती, इथं 18 रुपये भरला, त्याने गोळा किती केलाय बरं, 27 रुपये. मग आपल्याला काय करायचं, फक्त देय जीएसटी म्हणजे त्याला जो जीएसटी द्यायचा आहे तो कसा काढायचा आहे, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. फक्त काय करायचं, जो आउटपुट टॅक्स आहे त्याच्यामधून इनपुट टॅक्स मायनस करायचा, म्हणजे त्याला फक्त तेवढा देय काय करायचा आहे, जीएसटी द्यायचा आहे. लक्षात येतंय. सो आपण इथं लिहू शकतो सूत्र, काय बरं, देय जीएसटी बरोबर काय लिहिता येईल बघा, देय जीएसटी बरोबर काय लिहावं लागेल बरं, आउटपुट टॅक्स. आता आपल्याला काय करावं लागेल, थोडंसं मराठीमध्ये लिहावं लागेल, आउटपुट वजा इनपुट टॅक्स. लक्षात येते. आउटपुट वजा कोणता टॅक्स बरं, इनपुट टॅक्स. एक मिनिट, किंवा इनपुट कर म्हणू शकता टॅक्स ऐवजी, मराठीमध्ये आहे तर मराठी वापरा. आता बघा आउटपुट किती आहे बरं त्याच्याकडे, 1,22,500 त्याने गोळा केला आणि त्याने दिला किती बरं, ओरिजिनली 1,05,500 त्याने दिलाय. लक्षात येते. म्हणजे याचा अर्थ या 1,22,000 मधून 1,00,000 वजा करा 500, तर हे 500ला 500 गेले, 1,00,000ला 1,00,000 गेले, म्हणजे याचा अर्थ त्याला जो कर द्यायचा आहे तो किती द्यायचा आहे बरं, 22,000. लक्षात येते. सो त्याला जो जीएसटी देय कर द्यायचा आहे तो किती द्यायचा आहे बरं, 22,000. लक्षात आलं. सो जीएसटी देय कर म्हणजे काय लक्षात ठेवायचं, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. लक्षात येतं. जीएसटी देय कर म्हणजे काय, आउटपुट टॅक्स मायनस काय, इनपुट टॅक्स. हा सूत्र लक्षात ठेवायचं. याच्यावरच तुम्हाला सराव संच 4.2 पूर्ण आहे. ओके ठीक आहे. आता पुढच्या याच्याकडे चला बघा. पुढच्या याच्यात काय सांगितलं बघा, प्रश्न क्रमांक 2 मध्ये की नजमा या जीएसटी कार्यांतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीनी आहेत. म्हणजे एक जीएसटी नोंदणीकृत काय दुकान आहे त्यांच्या त्या मालकीनी आहेत. त्यांनी खरेदीवर एकूण जीएसटी 12,500 रुपये दिला. म्हणजे त्यांनी काहीतरी वस्तू खरेदी केल्यात आणि त्यांनी जीएसटी किती दिलाय बरं, 12,500. मग त्यांनी जीएसटी दिलाय म्हणजे याला तुम्ही कोणता कर म्हणणार बरं, याला म्हणणार तुम्ही इनपुट कर किंवा इनपुट टॅक्स म्हणणार. लक्षात येते. याला कोणता टॅक्स म्हणणार आपण, इनपुट टॅक्स. आणि त्यांनी काय सांगितलं बघा पुढे, आणि विक्रीवर एकूण जीएसटी 14,750 गोळा केला. आता त्यांनी जे विकल्या त्या वस्तू त्याच्यावर त्यांनी किती गोळा केलाय बरं, 14,750 रुपये त्यांनी काय केले, गोळा केले. आता गोळा केले म्हणजे याचा अर्थ याला तुम्ही कोणता कर म्हणणार, आउटपुट. लक्षात येते. याला कोणता कर म्हणणार तुम्ही, आउटपुट कर म्हणणार. पुढे काय सांगितलं बघा, तर त्यांना किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळाले व त्यांचा जीएसटी कड काढा. आता त्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट किती मिळालं बरं, तर इनपुट टॅक्स क्रेडिट जो मिळाला त्याला किती मिळाला बरं, 12,500. आणि जीएसटी देय कर असेल काय बरं, जीएसटी देय याचं सूत्र काय बरं, आउटपुट बरोबर आहे, आउटपुट कर. किंवा आपण असंही लिहू शकतो, एक मिनिट, याला प्रॉपर जर लिहायचं असेल तर आपण ठीक आहे, त्यांनी टॅक्स हा शब्द वापरलाय, आपण पण वापरू शकतो. किंवा आउटपुट कर वजा इनपुट कर. ठीक आहे. आता आउटपुट कर किती आहे बघा आपल्याकडे, आउटपुट कर आहे 14,750 आणि इनपुट कर किती आहे बघा आपल्याकडे 12,500. लक्षात येते. सो तुम्हाला इथं वजाबाकी करायची बघा. सो 0 मधून 0 गेला तर 0, 5 मधून 0 गेला तर किती राहील 5, 7 मधून 5 गेले तर किती राहतील बघा 2, बरोबर आहे. 4 मधून 2 गेले तर किती राहतील 1 आणि 1 मधून 1 गेला तर 0. म्हणजे याचा अर्थ त्यांना जो जीएसटी द्यायचा आहे तो किती द्यायचा बरं, 12,50. किती द्यायचा आहे, 1250. लक्षात आलं काय काय केलं आपण. सो ज्यावेळेस लक्षात ठेवा, एक कन्सेप्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण खरेदी करणार आहे, कुठला पण व्यापारी खरेदी करते वेळेस त्याच्यावर जो जीएसटी द्यायचा आहे त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणायचं.
आणि ज्यावेळेस तो कुणाला तरी विकणार आहे किंवा तो गोळा करणार आहे कर, त्याला कोणता टॅक्स म्हणणार बरं? आउटपुट टॅक्स म्हणणार किंवा आउटपुट कर म्हणू शकता. लक्षात येतंय? सो त्याचं सूत्र काय आहे, तर त्याला जीएसटी जो द्यायचा आहे कुणाला, त्या दुकानाला, नजमा जी दुकान आहे ज्यांची, त्यांना जो कर द्यायचा आहे तो किती द्यायचा आहे, कसा काढणार मग? आउटपुट टॅक्स किंवा आउटपुट कर वजा इनपुट कर किंवा टॅक्स पण म्हणू शकता. सो 1250 रुपये. लक्षात येते? एकदम सोपं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. याच्यात काय दिले बघा, की अमीर एंटरप्राइजेस चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना 3800 रुपये जीएसटी भरला. आता बघा, अमीर एंटरप्राइजेसनी काय केलं बरं, की चॉकलेटच्या बाटल्या त्यांनी घ्यायच्या होत्या, बरोबर आहे. सो आपण इथं लिहूया, अमीर एंटरप्राइजेस ठीक आहे. आता यांनी काय सांगितलं बरं, एंटरप्राइजेसनी चॉकलेटच्या बॉटल्या खरेदी करताना 3800 रुपये जीएसटी भरला. त्यांनी किती जीएसटी भरला बरं? 3800. बघा, आता त्यांनी खरेदी करते जीएसटी भरला, याचा अर्थ हा काय झाला बरं? हा झाला इनपुट टॅक्स. हा कोणता टॅक्स झाला बघा? इनपुट टॅक्स झाला, बरोबर आहे. किती झाला बरं? 3800 रुपये. पुढे काय सांगितलं बरं? आणि त्या अकबरी ब्रदर्सला विकताना, आता त्यांनी कुणाला विकला बरं? अकबरी ब्रदर्सला विकलाय. आणि किती गोळा केलाय बरं त्यावेळेस त्यांनी जीएसटी? 4100. याचा अर्थ आता त्यांनी अकबरी ब्रदर्सला विकलाय आणि 4100 गोळा केलाय, याचा अर्थ त्याला कोणता टॅक्स म्हणणार? त्याला म्हणणार आउटपुट टॅक्स. लक्षात येते? त्याला कोणता टॅक्स म्हणणार? आउटपुट टॅक्स म्हणणार. एक मिनिट, याला म्हणणार आउटपुट टॅक्स. माझं मराठीचं अक्षर काय एवढं व्यवस्थित नाहीये, तुम्ही समजून घ्या. किती दिले? 4100. मग आता काय करायचं बरं? तुम्हाला त्यांनी विचारलं, परत काय झालं बरं? परत मयंक फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्स कडून त्या बाटल्या 4500 रुपयाला जीएसटी देऊन विकत घेतल्या. आता परत अजून पुढे झालं, म्हणजे आता इथं दोन प्रोसेस झाल्या बघा. म्हणजे पहिल्यांदा काय झालं, की अमीर एंटरप्राइजेसने कुणाला? अकबरी ब्रदर्सला विकलं. त्यावेळेस त्यांच्यामध्ये त्यांनी घेतेवेळेस जो चॉकलेटची भरणी आहे ती 4800 रुपयाला जीएसटी देऊन भरली आणि त्यांनी विकतेवेळेस 4100 रुपये जीएसटी किंवा कर काय केलाय? गोळा केलाय. आता अकबरी ब्रदर्सने काय केलं? मयंक फूड कॉर्नरला विकला आणि त्यांनी किती गोळा केलाय बरं? त्यांनी गोळा केलाय 4500. म्हणजे याचा अर्थ सुरुवातीला त्यांचा 4100 होता, पण नंतर किती झाला बरं? त्यांनी ज्याला तिसऱ्याला विकलंय ना, अजून इथं 3 प्रोसेस झाल्या. म्हणजे अकबरी ब्रदर्सला कुणी विकलंय बरं? अमीर एंटरप्राइजेसनी अकबरी ब्रदर्सला विकलंय आणि अकबरी ब्रदर्सनी कुणाला विकलं बरं? मयंक फूड कॉर्नरला. लक्षात येत आहे? सो ज्यावेळेस यांनी घेतलंय त्यावेळेस किती टॅक्स भरलाय बरं? 3800. आणि त्यांनी अकबरी ब्रदर्सला विकलंय तर त्यांच्याकडून गोळा किती केलाय बरं? 4100. आता यांच्याकडे किती आहे बरं? यांनी जो घेतलेला आहे, कारण की यांनी याला विकलाय, म्हणजे थोडक्यात आता घेतलेला कुणी बरं? अकबरी ब्रदर्सनी. म्हणजे यांनी घेतलाय त्यावेळेस त्यांनी टॅक्स जो आहे तो किती भरलाय बरं? 4100. आणि त्यांनी कुणाला विकलाय बरं? मयंक फूड कॉर्नरला. आता त्यांनी किती दिलाय बरं? त्यांनी दिलाय 4500. लक्षात येत आहे? सो ही या दोघांमध्ये झालेली गोष्ट आहे आणि ही या दोघांमध्ये झालेली गोष्ट आहे. मग इथं फक्त सूत्र लिहायचं काय बरं? देयकर बरोबर तुम्हाला काय काढायला सांगितलं बरं? तर त्या दोघांमधील प्रत्येकाला भरावा लागणारा देयकर काढा आणि सीजीएसटी व एसजीएसटी काढा. सो अगोदर आपण काढूया देयकर किती आहे. तर काय करावं लागेल बरं? इनपुट टॅक्स, बरोबर आहे. सो अगोदर काय घ्यावं लागेल आपल्याला? आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. ठीक आहे. सो आउटपुट टॅक्स किती आहे बरं? आउटपुट टॅक्स आहे तुमचा 4100 वजा इनपुट टॅक्स आहे तुमचा 3800. लक्षात येते? सो परत याची वजाबाकी करा बघा. 0ला 0, इथं 0ला 0, इथं होतील 11. 11 मधून जर 8 गेले तर किती राहतील बरं? 3. बरोबर आहे. इथं होते तुमचे 3. आता 3 मधून 3 गेले तर 0. याचा अर्थ त्यांना जो जीएसटी भरायचा आहे तो किती भरायचा बरं? 300 रुपये. कुणाला बरं? अमीर एंटरप्राइजेसला. आता त्यांनी त्याचं काय विचारलं बरं? त्यांनी विचारलंय की प्रत्येकाचा सीजीएसटी व एसजीएसटी काढा. हा कोण आहे बरं? हा तुमचा जीएसटी आहे. लक्षात येतं का? मग मला सांगा त्यांचा सीजीएसटी व एसजीएसटी किती असेल बरं? कुणाचा? अमीर एंटरप्राइजेसचा. तर सीजीएसटी व एसजीएसटी कसा असतो बरं? जीएसटीचा हाफ असतो, बरोबर आहे. सीजीएसटी बरोबर एसजीएसटी, बरोबर आहे. बरोबर किती असतो बरं? जीएसटीचा हाफ असतो. मग जीएसटीचा हाफ म्हणजे जीएसटी किती आहे? 300. त्याच्या हाफ म्हणजे किती झाला बरं? 150. याचा अर्थ सीजीएसटी आणि एसजीएसटी किती आहे तुमचा? 150. लक्षात येते? एकदम सिंपल कन्सेप्ट होती की ज्याच्याकडून आपण घेतोय त्यावेळेस जो टॅक्स देतो त्याला इनपुट टॅक्स म्हणतो आणि ज्याला आपण विकतोय त्याच्याकडून जो गोळा केलेला टॅक्स असतो त्याला आउटपुट टॅक्स म्हणतो. लक्षात येते? ठीक आहे. चला मग आता पुढे परत जाऊया. पुढच्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय?
आता काय सांगितलं बघा की मयंक फूड कॉर्नरनी अकबरी ब्रदर्स कडून किती बाटल्या घेतल्या बघा, किती त्या बाटल्या घेतल्या, त्या बाटल्या किती जीएसटी देऊन घेतल्या, 4500. आता मला सांगा अकबरी ब्रदर्स कडून त्यांनी घेतल्यात, पण आता त्यांनी मयंक फूड कॉर्नरनी कुणाला विकल्या का? नाही. म्हणजे याचा अर्थ आता इथं तुमचा हा स्टॉप झालाय प्रोसेस. त्यांनी काय केलंय, अकबरी ब्रदर्स कडून घेतलेले आहेत, बरोबर आहे. याचा अर्थ तुमचा जो प्रोसेस आहे ती प्रोसेस काय झाली बरं, इथं तुमची प्रोसेस स्टॉप झालेली आहे, बरोबर आहे. आता बघा पुढे काय, मग याने कुणाला पुढे विकलंच नाही ना, पण याने याच्याकडून घेतलं, तर याच्यासाठी हा काय झाला बरं, याने कुणाकडून तरी घेतलेलं आहे. अकबरी ब्रदर्सने कुणीकडून घेतलंय, अमर एंटरप्राइजेस कडून, बरोबर आहे. सो अमीर एंटरप्राइजेस कडून. तर हे जे 4100 आहे हे याच्यासाठी काय झालं बरं, आता कुणाकुणामध्ये व्यवहार झाला, अकबरी ब्रदर्स मध्ये. लक्षात येते का, अकबरी ब्रदर्स. ठीक आहे. सो आता बघा यांच्यामधला जो व्यवहार आहे अकबरी ब्रदर्स मधला, आता याच्यासाठी इनपुट टॅक्स कोण झाला बरं, इनपुट म्हणजे काय, याने कुणाकडून खरेदी केलं, टॅक्स देऊन. तर कुणाकडून घेतलंय बरं, अकबरी ब्रदर्स कडून. अकबरी ब्रदरनी कुणाकडून घेतलंय, अमीर एंटरप्राइजेस कडून. केवढ्याला घेतलंय बरं, 4100 रुपयाला. आणि त्यांनी आउटपुट विकलाय कुणाला बरं, मयंक फूड कॉर्नरला. आणि केवढ्याला विकलाय बरं, 4500 रुपयाला. बघा त्यांनी केवढ्याला विकलाय, 4500 रुपयाला. आता मला सांगा यांच्यामध्ये जो त्यांचा जो जीएसटी पे आहे, ठीक आहे, किंवा जीएसटी जो दर आहे तो किती झाला बरं, तो झाला, आता सूत्र परत वापरायचं, काय बरं, इनपुट वजा आउटपुट टॅक्स. तुम्ही इथं टॅक्स लिहा, मी लिहिलं नाही. इनपुट वजा काय, सॉरी, आउटपुट वजा इनपुट, थोडंसं उलट झाले. आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. ठीक आहे. मग आता मला सांगा आउटपुट टॅक्स किती आहे बरं तुमचा, 4500 वजा इनपुट टॅक्स किती आहे बघा तुमचा, इनपुट टॅक्स आहे 4100. सो जीएसटी देय जो आहे तो किती व्हायला पाहिजे बरं, 4500 मधून 4100 गेलं तर किती राहतील बरं, 400, बरोबर आहे. सो हा त्याचा जीएसटी देय राहिला. आता मला सांगा त्यांनी आपल्याला जीएसटी विचारला नाही, त्यांनी आपल्याला काय विचारलं बरं, सीजीएसटी आणि एसजीएसटी. मग मला सांगा सीजीएसटी बरोबर कोण असतं बरं, एसजीएसटी. सीजीएसटी बरोबर कोण असतं, एसजीएसटी. आणि ही जीएसटीच्या कशी असते बरं, हाफ असते. म्हणजेच किती बरं, 400च्या हाफ, म्हणजेच किती येईल बरं, 200. याचा अर्थ सीजीएसटी आणि एसजीएसटी हे किती आहे बरं, हे 4200 आहे. लक्षात येते कसं काढायचंय. सो लक्षात ठेवा इनपुट टॅक्स क्रेडिट आणि आउटपुट टॅक्स क्रेडिट. त्याच्यामुळं मी जे बेसिक सांगत होतो ते फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला म्हणत असतो मी की नेहमी बेसिक लक्षात ठेवा. बेसिक लक्षात ठेवलं तर तुम्हाला हे कळायला काही प्रॉब्लेम येणार नाही. लक्षात आलं, ठीक आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया बघा. प्रश्न क्रमांक 4 मध्ये याच्यामध्ये काय सांगितलं की चंदीगड हे संघराज्य आहे, येथील मलिक गॅस एजन्सीनी काही गॅस टाक्या 24,500 रुपयांना खरेदी केल्या व तेथील ग्राहकांना 26,500 रुपयांना विकल्या. आता त्यांनी खरेदी केवढ्याला केलं बरं, खरेदी केल्या 24,500 रुपयाला आणि विकल्या केवढ्याला बरं, ग्राहकाला ज्या विकल्या त्यांनी त्या विकल्या केवढ्याला बरं, त्या विकल्या त्यांनी 26,500 ला, बरोबर आहे. या व्यवहारात 5% देय असलेला एकूण जीएसटी काढा. आता याच्यावर किती जीएसटी लागला बरं, याच्यावर जीएसटी जो लागलाय तो 5% लागलाय. पण त्यांनी हे नाही सांगितलं की त्यांनी घेतेवेळेस एवढा जीएसटी दिलाय. लक्षात ठेवा, प्रश्न समजून घ्या. याच्या अगोदरच्या याच्यामध्ये काय सांगितलं होतं बघा त्यांनी की त्यांनी जीएसटी भरला सांगितलं होतं. त्यांनी आता तसं नाही सांगितलं. त्यांनी काय सांगितलं की एवढ्याची खरेदी केली आणि एवढ्याला त्यांनी विकला आणि त्याच्यावर त्यांनी 5% जीएसटी दिलाय. पण किती दिलाय हे माहिती आहे का, नाही, फक्त त्याची टक्केवारी माहिती आहे. टक्केवारी म्हणजे किती टक्के दिला बरं, तर 5% दिलेला आहे. मग आता मला सांगा टक्केवारी कशी काढतो आपण, मागच्याच लेक्चरमध्ये बघितलं होतं. 5% म्हणजे कसं लिहिणार बरं, 100ला 5, बरोबर आहे. तर 24,500 ला किती, तर याला काय करावं लागेल, गुणाकार. मग इथून 2 शून्य कट करा, हे 2 शून्य कट करा, बरोबर आहे. 5 ने याला मल्टिप्लाय करा, 5 5 25 होती, हातचे आले 2, 5 चौक 20 आणि 2 22, परत हातचे आले 2, 5 2 10 2 12. म्हणजे याचा अर्थ किती झालं बरं, 1225 रुपये त्याने टॅक्स दिलाय, म्हणजे खरेदी करतेवेळेस. आता मला सांगा खरेदी करतेवेळेस टॅक्स दिलाय, याचा अर्थ याला तुम्ही काय म्हणणार, याला म्हणणार इनपुट टॅक्स, बरोबर आहे. याला कोणता टॅक्स म्हणणार बरं, इनपुट टॅक्स, कारण त्यांनी खरेदी करतेवेळेस दिलाय. फक्त त्यांनी काय सांगितलं बरं, खरेदीची किंमत सांगितली 24,500 रुपये. पण त्यांनी हे नाही सांगितलं की ते
टॅक्स देऊन घेतलाय म्हणून, फक्त त्यांनी सांगितलं की 5% टॅक्स दिला याच्यावर, मग याच्यावर 5% म्हणजे एवढा. आता त्यांनी विकला केवढ्याला बरं, 26,500ला. मग आता 26,500ला याच्यावर पण किती टॅक्स दिलाय बरं, घेतलाय बरं त्यांनी, 5%च घेतलाय. पण कोणत्या किमतीवर, 26,500वर. मग इथे पण 2 शून्य कट करा. आता याला 5 ने गुणा बघा, जर 5 ने गुणलं तर 5 काय होतील बरं, 25, हातचे आले 2, 5 × 30 आणि 2 किती झाले 32, परत हातचे आले 3, 5 2 10 आणि 3 किती झाले बरं 13, म्हणजे 1325 रुपये. पण हा 1325 रुपये कधी आला बरं टॅक्स त्यांना, ज्यावेळेस त्यांनी विकलं त्यावेळेस. म्हणजे याला तुम्ही कोणता टॅक्स म्हणणार, याला तुम्ही म्हणणार आउटपुट टॅक्स. बरोबर आहे, याला कोणता टॅक्स म्हणणार बरं आपण, आउटपुट टॅक्स. आता त्यांनी विचारलं काय बरं आपल्याला, तर एकूण जीएसटी काढा. मग एकूण जीएसटी म्हणजे काय, देय जीएसटी किती आहे. मग आता जीएसटी कशी काढतो बरं आपण सूत्र बघितलेलं आहे. काय बघितलं बरं, आउटपुट टॅक्स, बरोबर आहे, वजा इनपुट टॅक्स. बघा बघितलंय का, इथं पूर्ण लिहित जा तुम्ही, आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. आता आउटपुट टॅक्स किती आहे बरं, 1325, बरोबर आहे, वजा इनपुट टॅक्स किती आहे बरं, 1225. बघा आहे का. सो 25 मधून 25 गेले आणि 1300 मधून 1200 गेले तर किती राहतील बरं, 100. याचा अर्थ त्यांनी जो जीएसटी दिलाय तो किती रुपये दिलाय बरं, तो 100 रुपये जीएसटी दिलाय. पण आपल्याला त्यांनी जीएसटी नाही विचारलाय, काय विचारलाय, हा तर विचारला एकूण जीएसटी काढा आणि पुढे काय सांगितलं, त्यावरून केंद्राचा सीजीएसटी व संघ राज्याचा देय कर काढा. म्हणजे यूटीजीएसटी म्हणजे पण कोण आहे लक्षात आलं का, यूटीजीएसटी पण हाफच असतो सीजीएसटीच्या, याच्या सॉरी जीएसटीच्या. म्हणजे सीजीएसटी आणि एसजीएसटी लिहितो ना, आता एसच्या ऐवजी कोण आहे इथं, यूटीजीएसटी. यूटीजीएसटी म्हणजे संघ राज्य आणि एसटीजीएसटी म्हणजे काय, आपलं जे राज्य असतं, बरोबर आहे, स्टेट, ते वालं. मग आता मला सांगा, जीएसटी तुमचा 100 आहे, तर सीजीएसटी आणि यूटीजीएसटी हे दोघं पण कसे असतात बरं, जीएसटीच्या हाफ असतात. लक्षात येतं. मग जीएसटी 100 आहे तर त्याच्या हाफ म्हणजे किती असायला पाहिजे बरं, 50. याचा अर्थ सीजीएसटी आणि यूटीजीएसटी हे किती रुपये, 50 रुपये. लक्षात आलं. म्हणजे याच्याकडे 50 रुपये आणि याच्याकडे 50 रुपये आणि जीएसटी किती आहे बरं एकूण तुमचा, 100 रुपये. लक्षात येतं कसं काढायचं, हे सूत्र लक्षात ठेवा, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स देय जीएसटी किंवा जीएसटी देय. लक्षात येत आहे. ठीक आहे, चला मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. इथे काय सांगितलं बघा, की एक ब्युटी प्रोडक्ट्सने 6000 रुपयावर 18% दराने जीएसटी देऊन, आता बघा एका प्रोडक्ट्सने काय केलं, 6000 रुपयावर, ठीक आहे, किती, 18% जीएसटी देऊन सौंदर्य प्रसाधनाची खरेदी केली आणि एकाच ग्राहकास ती सर्व 10,000 रुपयांना विकली. आता त्यांनी ही काय केली बरं, ही खरेदी केली, बरोबर आहे, आणि त्यांनी विकली केवढ्याला बरं, विकली 10,000 रुपयाला. लक्षात येतं. तर त्या व्यवहारासाठी मे ब्युटी प्रोडक्ट्सने तयार केलेल्या कर बीजकात केंद्राची व राज्याची देय असणारी वस्तू व सेवा कराची रक्कम किती दाखवली असेल ते काढा. आता मला सांगा बघा, त्यांनी काय सांगितलं की 6,000 रुपयावर 18% दराने जीएसटी देऊन सौंदर्य प्रसाधनाची खरेदी केली. आता मला सांगा, त्यांनी 18% जीएसटी दिलाय, पण आताच आपण काय सांगितलं होतं की जो जीएसटी आहे, म्हणजे मी जे बेसिक सांगितलं होतं ते काय सांगितलं होतं बरं, जो जीएसटी आहे तो अंतिम कुणाला द्यावा लागतो बरं, जो दुकानदार आहे त्याला नाही द्यावा लागतं. अंतिम जीएसटी कुणाला द्यावा लागतो, ज्याने खरेदी केलं शेवटी सगळ्यात, त्याला सगळा जीएसटी द्यावा लागतो. म्हणजे याचा अर्थ तुम्ही जीएसटी याच्यावर नाही काढणार, जीएसटी कुणावर काढणार तुम्ही, याच्यावर. बरेच जण काय करतात बघा, 6,000वर जीएसटी काढतात, ते पूर्ण चुकीचं आहे. कारण की आपल्याला जो जीएसटी भरावा लागतो तो सगळ्यात शेवटी कुणाला भरावा लागतो, ग्राहकाला. म्हणजे जे व्यापारी आहेत त्यांना 1 रुपया जीएसटी द्यावा लागत नाही, आणि ज्यांनी त्यांनी भरला जरी तो जीएसटी कुणाकडून घेतला जातो, तो जीएसटी आपल्याकडून म्हणजेच कुणाकडून, ग्राहकाकडून जीएसटी घेतला जातो. लक्षात येते. याचा अर्थ जी खरेदी केली त्याच्यावर 18% काढायचा नाही. का बरं, कारण की हा व्यापारी आहे, व्यापाऱ्यांनी खरेदी केली 18%नी, तर याचा अर्थ 18% त्याला जीएसटी द्यावा लागला, तर त्याने जीएसटी दिलाच नाही. का बरं त्याने दिला नाही, कारण की तो जीएसटी 18% तो कुणाकडून वसूल करणार आहे, तो वसूल करणार आहे ज्याने घेतली त्याच्याकडून, म्हणजेच कुणाकडून, ग्राहकाकडून. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला जो जीएसटी काढायचा आहे 10,000वर, तो जीएसटी तुम्हाला 18% 10,000वर काढायचा आहे. लक्षात येते. तो कशावर काढायचा आहे, तो तुम्हाला 10,000वर काढायचा आहे. लक्षात येते का, आला प्रश्नाचा अर्थ. इथं आपण 10,000वर का काढतोय हे समजलं. 10,000वर याच्यामुळे काढायचंय कारण की ते जो व्यापारी आहे त्याने 6,000ला खरेदी केले, त्याच्यावर 18% त्याला जीएसटी द्यायचा आहे, आणि विकला केवढ्याला त्यांनी, 10,000ला. आता 10,000ला विकलाय तर आपण
जो बेसिक गोष्टी आहे त्याच्यामध्ये काय भरलं बघितलं बरं, की अंतिम जीएसटी जो आहे, अंतिम जीएसटी कधीही व्यापाऱ्याला द्यावा लागत नाही. अंतिम जीएसटी कुणाला द्यावा लागतो बरं, तर ग्राहकाला द्यावा लागतो. जो सगळ्यात शेवटी वस्तू घेईल त्याला जीएसटी सगळा द्यावा लागतो. म्हणजे व्यापाऱ्याने जरी भरला असेल जीएसटी, तर तो जीएसटीचा सगळा पैसा जो पण असेल तो सगळा कुणाकडून वसूल करतो बरं, तो ज्याला विकली किंवा जो ग्राहक आहे त्याच्याकडून वसूल करतो. म्हणजे याचा अर्थ 18% जीएसटी 6,000वर काढणार का मग 10,000वर काढणार बरं, तर 10,000वर काढणार, कारण की याच्याकडूनच वसूल होणार आहे ना. सो हे 2 शून्य, हे 2 शून्य कट करा. म्हणजे इथे किती राहतील 100, 100 गुणिले 18 म्हणजे किती झाले बरं 1800. लक्षात येते. याचा अर्थ तो जो जीएसटी आहे तो 1800 आहे. आणि त्यांनी काय विचारलं की सीजीएसटी आणि एसजीएसटी काढा, तर परत तेच लिहायचं काय बरं, सीजीएसटी बरोबर काय असतं बरं एसजीएसटी, आणि हे कोणाच्या इक्वल असतं बरं, जीएसटीच्या हाफ असतं. मग जीएसटी किती आहे तुमच्याकडं 1800 आणि त्याच्या हाफ म्हणजे किती व्हायला पाहिजे बरं 900. याचा अर्थ सीजीएसटी आणि एसजीएसटी हे किती आहे बरं, हे तुमचे 900. लक्षात येतं. सो या प्रकारे तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. एकदम सिंपल प्रश्न होता, फक्त तुम्हाला त्याचं मिनिंग कळायला पाहिजे होतं, बाकी काही नाही. लक्षात येते. आता पुढच्या प्रश्नामध्ये बघा की त्यांनी सांगितलं की खालील दिलेल्या माहितीवरून दुकानदार ते ग्राहक म्हणजे B2C म्हणजे काय, बिझनेस जो पण करणार आहे तिथून कस्टमर पर्यंत, यासाठी कर बीजक तयार केले आहे. नाव पत्ता इत्यादी तुमच्या पसंतीनुसार लिहा, म्हणजे आपल्या पसंतीनुसार लिहून टाकायचं. ठीक आहे, की तुमचं नाव वगैरे, पत्ता, राज्य, तारीख, इनवाइस क्रमांक, जीएसटीएन नंबर. आपण जीएसटीएन नंबर बघितला बघा, पहिले 2 अंक जे असतात ते काय असतात बरं, तुमच्या राज्याचे असतात. आपल्या महाराष्ट्राचं कोण आहे 27. राहिलेले पुढचे जे 10 डिजिट असतात ते कोण असतात बरं, पॅन नंबर वगैरे. सो ते सगळं तुम्हाला इथं लिहायचं. आता त्यांनी काय सांगितलं बघा, की मोबाईल बॅटरीचा दर 200 आहे आणि एक नग घेतला. एक म्हणजे काय, एक प्रोडक्ट घेतला त्यांनी, तर काय करावं लागेल बरं, 200 गुणिले 1 म्हणजे त्यांनी पहिला जो प्रोडक्ट घेतला तो केवढ्याला घेतलाय बरं 200 रुपयाला. त्याच्यानंतर काय, हेडफोन घेतले 750 रुपयाला आणि किती नग घेतले बरं, एकच, म्हणजे याचा अर्थ ते पण किती झालं 750 रुपये. आता त्याच्यावर जीएसटी किती लागलाय बरं 12% आणि दुसऱ्यावर किती लागलाय बरं 18%. म्हणजे याच्यावर तुम्हाला 12% जीएसटी लागलाय, याच्यावर तुम्हाला 18% जीएसटी लागलाय. म्हणजेच याचा अर्थ हा जो आहे तुमचा हा जीएसटी आहे, तर सीजीएसटी आणि एसजीएसटी किती असायला पाहिजे बरं, सीजीएसटी 6%, एसजीएसटी पण 6%. बरोबर आहे. याच्यामध्ये 18ला इथे 9% आणि इथं पण किती 9%. तर तुम्हाला काय करायचं, 200ला 6% म्हणजे किती काढायचं. मग आता आपण बघितलेलं आहे 200ला 6% म्हणजे कसं, 6 भागिले काय करावं लागेल 100 गुणिले किती करावं लागेल 200. लक्षात येते. इथं पण 18% म्हणजे कसं काढावं लागेल, हे 9% म्हणजे 9 भागिले किती आहे बघा इथं 750. एक मिनिट, इथं 750 आहे. ठीक आहे, 750, सॉरी उलट झालं का रे, 9 भागिले 100 करावं लागेल ना, खाली 100 असतं कधी पण, 100 गुणिले किती 750. सो याचं आणि याचं काढायचं ते तुम्हाला तिथे येऊन जाईल. लक्षात येते. सो तुम्हाला या प्रकारे सोडवायचं, इथे मी दाखवलेलं आहे बघा. सो तुम्हाला या प्रकारे त्याला सोडवायचं आहे बघा. सीजीएसटीचा रेट 6%, आपण पण 6% दाखवलाय. एसजीएसटीचा रेट 6%, तर मग 200ला 6% म्हणजे किती, तर किती बरं 12 रुपये. तर सीजीएसटी पण किती असेल 12 आणि एसजीएसटी पण असेल 12. लक्षात येते. म्हणजे त्याने 200 रुपयाला जी वस्तू घेतली होती त्याला सीजीएसटी 12 द्यावा लागला आणि एसजीएसटी 12 द्यावा लागला, म्हणजे टोटल त्याला 24 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागले. ती वस्तू होती 200ची, त्याला पडली 224 रुपयाला. त्याच्यानंतर 750 रुपयाची एक नग घेतलाय, त्याच्यावर 9% काढलं तर 67.5 सीजीएसटी आलाय आणि 67.5 किती आलाय एसजीएसटी आलाय. यांची बेरीज केली तुम्हाला तर ते 88.5 सॉरी हां 67.5 आणि 67.5 भेटलं आणि 750 मध्ये तेवढे ऍड केले तर 885 रुपये त्यांना द्यावे लागले. ओरिजिनली ती वस्तू होती 750 रुपयाची, पण त्यांना हे 2 टॅक्स द्यावे लागले, त्याच्यामुळे ती वस्तू त्यांना केवढ्याला पडली 885 रुपयाला. आणि टोटल किती रुपये द्यावे लागले बरं त्यांना 1109 रुपये. म्हणजे एकूण त्यांना जो जीएसटी द्यायचा आहे सीजीएसटी 79.5 आणि एसजीएसटी 79.5 रुपये. लक्षात येते. सो असं तुम्ही इथं इनवॉइस नंबर वगैरे लिहू शकता तुम्ही तुमचा कुठला पण. ठीक आहे, जीएसटीएन नंबर वगैरे काहीतरी लिहायचा, मोबाईल नंबर वगैरे, डेट वगैरे काहीतरी असं सगळं लिहून त्यांना पाठवून द्यायचं. पाठवून द्यायचं म्हणजे ते बनवायचं आपल्याला. ठीक आहे, किंवा तुम्ही कुठल्या दुकानात गेले तर बघा तुम्हाला अशा प्रकारे एक बिल वगैरे भेटेल. त्याच्यानंतर बघा पुढच्या प्रश्नामध्ये पण सेम असंच दिलेलं आहे. काय दिले बघा, की दिलेल्या माहितीवरून एका व्यापाऱ्याने दुसऱ्या व्यापारासाठी वगैरे दिल्या, परत त्यांचा नंबर वगैरे लिहायचा आहे. ठीक आहे, आणि त्यांनी काय सांगितलं, पेन्सिल बॉक्स घेतले त्यांनी 100 आणि जिग्सॉ पझल्स घेतलं त्यांनी 50. एकाचा दर किती आहे बरं 20 रुपये. मग मला सांगा त्यांनी 100 घेतले
तर एकाचा दर 20 रुपये, तर 100 गुणिले 20 किती होईल बरं, तर 2000 होईल, बरोबर आहे. आणि 50 त्यांनी काय घेतले पझल्स, त्याचा दर किती आहे बरं, 100 रुपये. सो 50 गुणिले 100 हे एकाचा दर आहे हा. सो 50 याचा किती यायला पाहिजे बरं, तर 5000, बरोबर आहे. सो याच्यावर तुम्हाला जीएसटी 12% सांगितलाय, याचा अर्थ CGST किती असायला पाहिजे आणि SGST किती असायला पाहिजे तुम्हाला कळालं असेल. किती असायला पाहिजे बरं, 6% दुसऱ्यावर पण 12% दिलाय, इथं पण 6% असायला पाहिजे. लक्षात येतं. मग 6% म्हणजे किती, तर 6 भागिले 100 गुणिले काय करावं लागेल, 2000. सो इथून 2 शून्य कट करा आणि किती येतं बघा. लक्षात येतंय. सेम तसंच 5000चं काढा, तुम्हाला त्या प्रकारे येऊन जाईल. त्याचं बघा इथे मी काढलेला आहे, बॉक्स वगैरे बनवला होता. सो अशा प्रकारे तुम्हाला बॉक्स असेल, त्याचं नाव वगैरे काहीतरी तुमच्या मनाने काहीतरी लिहायचंय. आता बघा त्याचा 6% आणि याचा पण किती बरं, 6%, बरोबर आहे. इथे पण तुम्हाला CGST 6%. तर 2000 रुपये. हे 2000 कसे आले का, आले का, कारण की ही जी क्वांटिटी आहे एका नगाची, असे किती नग घेतले बरं त्यांनी, 100 नग घेतले. मग एका नगाची 20 रुपये, तर 100 नगाचे किती बरं, 20 गुणिले 100 करावं लागेल, बरोबर आहे. 100 नग घेतले आणि एका नगाचे किती रुपये, 50 रुपये. मग 100 गुणिले 50 करावं लागेल. मग याचं तुम्हाला काय करायचं, GST काढायचं आहे, CGST SGST आणि त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे. म्हणजे 2000 रुपयाची वस्तू त्यांना 2240 रुपयाला पडली. का बरं, कारण त्यांनी 240 रुपये जे आहे ते काय दिलाय, GST दिलाय. 5000 रुपयाची वस्तू त्यांना 5600 रुपयाला पडली. का बरं, कारण त्यांनी 600 रुपये काय केलाय, GST दिलाय. म्हणजे टोटल त्यांना द्यायचे होते 7000 रुपये, पण GST असल्यामुळं त्यांनी किती दिले बरं, ते 7840 रुपये. म्हणजे याचा अर्थ त्यांना 840 रुपये जास्त भरावे लागले. लक्षात येते. सो अशा प्रकारे तुमचा जो सराव संच होता, ठीक आहे, तो 4.2 अर्थनियोजन या चॅप्टर मधला हा इथेच तुमचा संपतो. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पण सांगितलं होतं की एका लेक्चरमध्ये शक्यतो संपेल. लेक्चर मे बी थोडंसं मोठं झालं असेल, बट आता तुमच्या रिक्वायरमेंटनुसार आपल्याला संपवावं लागेल. बट बेसिक गोष्टी तर थोड्याफार सांगाव्या लागतील बघा, त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार पण नाही आणि मजा पण येणार नाही शिकवण्यामध्ये. ओके, सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू सो मच.